नाही, आता लोकसभेला आम्ही 4 जागा मागितल्या नव्हत्या, तर 2च जागा मागितल्या होत्या. शिर्डी आणि सोलापूर या 2च जागा मागितल्या होत्या. आणि आमचं म्हणणंच हे होतं की आमचा पक्ष देशामध्ये नागालँड आणि मणिपूरमध्ये रेकग्नाइज पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये आमची मोठी चळवळ आहे. नामांतराची चळवळ, मंडल आयोगाची चळवळ, भूमिमुक्ती आंदोलन असेल, झोपडपट्टीच्या संबंधातलं आंदोलन असेल, बेरोजगारांच्या संबंधातलं आंदोलन असेल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन असेल, महिलांवरच्या अत्याचारावर आणि दलितांच्या अत्याचारावरचं आंदोलन असेल, अनेक आंदोलन आम्ही केलेली आहेत. त्यामुळं आम्हाला आमच्या पक्षाला राज्यामध्ये रेकग्नायझेशन मिळावं यासाठी 2 जागा द्याव्यात अशी आपली मागणी होती. शिर्डीमध्ये जर मला जागा दिली असती तर माझी जागा निवडून आली असती, सुजय विखे पाटील यांची जागा निवडून आली असती. पण आमच्याकडे काय थोडं बारकाईने लक्ष देण्यात आलं नाही. पण यावेळेला मात्र ते नक्की देतील असा विश्वास आहे आम्हाला. आम्हाला एक 12 जागा मिळाव्या, थोड्या कमी जागा होतील, परंतु आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत आणि आमचा पक्ष आमच्या सिंबॉलवर लढणार आहे. आमचा पक्ष जो आहे, आमचा पक्ष देशामध्ये आम्हाला गन्ना किसान जे आहे हे सिंबॉल आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यामुळं आमच्या पक्षाच्या तिकिटावर लोक उभे करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आम्हाला वाटतं की यावेळेला आमचा विचार करतील अशी अपेक्षा आहे. आता महायुतीचा जो उमेदवार आहे त्याचा एकतर तिन्ही पक्ष जे आहे ते त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा बीजेपी आहे. आता 105 जागा बीजेपीकडे आहेत, त्यातल्या 2 जागा आरपीआयच्या सुद्धा आहेत. त्यामध्ये 103 जागा बीजेपीच्या, त्या जागा कमळ सिंबॉलवर आमचे कॅन्डिडेट उभे होते, पण आमचे 2 कॅन्डिडेट आलेले आहेत. तर 105 जागा त्यांच्याकडे आहेत, 42 जागा अजितदादांकडे आहेत आणि 40 जागा एकनाथ शिंदेकडे आहे. सगळ्यात मोठा पक्ष हा सध्या तरी बीजेपी आहे. तरी एकनाथ शिंदे आपल्या बाजूला 40 आमदार आणि अपक्ष 50 आमदार घेऊन आल्यामुळं सत्ता बदल झालेला आहे. उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षामध्ये कोसळलेलं आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडलेली आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी, अनेक महत्त्वाचे जे निर्णय, आपली लाडकी बहीण आहे किंवा अनेक विकासाचे अनेक जे प्रश्न आहेत ते मार्गी लावलेले आहेत. आता अलीकडे कुठले आंदोलने जास्त वेळ देत चालत नाही. एकनाथ शिंदे बरोबर 1-2 बैठका झाल्या की एकनाथ शिंदे, देवेंद्र, अजितदादा पवार यांच्या सहकार्याने बरीचशी आंदोलनं ही लगेच म्हणजे आंदोलन त्यांना न्याय दिल्यामुळं ते आंदोलन झाली नाहीत. आता एसटी कामगारांचा प्रश्न आहे, त्यांची मागणी होती त्याप्रमाणे त्यांच्या पगारामध्ये वाढ देण्याचा निर्णय ताबडतोब झाला आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये ते त्याचं आंदोलन थांबलं. त्यामुळे लोकांना जी काय लोकांची अडचण होणार होती ती दूर झालेली आहे. त्यामुळं आता पुढे काय करायचं तर आता महायुतीमध्ये मला असं वाटतं की हाच फॉर्म्युला ठरवला पाहिजे की ज्याच्या ज्याच जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री. म्हणजे आता जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत अत्यंत चांगलं काम करतायत, पण ज्याच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री आणि ज्यांच्या कमी जागा येतील त्यांचे उपमुख्यमंत्री, अशा पद्धतीनं काहीतरी त्यामध्ये मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे. पण आमच्यामध्ये हा काय वाद सध्या नाही, कारण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याचं नाव काय अनाऊन्स होत नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे यांची तीव्र इच्छा होती की त्यांचं नाव जाहीर करावं, पण त्याला काँग्रेस पार्टीने मोठा विरोध केलेला आहे. कारण काँग्रेस पार्टीच्या जागा सर्वात जास्त निवडून आलेल्या आहेत लोकसभेमध्ये. त्यांना ज्या 30 जागा मिळाल्या त्याच्यामध्ये 13 जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत, 9 जागा उद्धव ठाकरेच्या निवडून आलेल्या आहेत आणि कमी जागा लढूनही शरद पवार यांच्या 8 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं त्यांचा जो इलेक्टिव्ह रेट आहे तो त्या शरद पवारांचा आणि काँग्रेसचा जास्त आहे. त्या मानाने उद्धव ठाकरे यांच्या 9 जागा आल्या असल्या तरी त्यांचा जो इलेक्टिव्हचा रेट आहे तो तसा फार कमी आहे आणि एकनाथ शिंदे यांनी कमी जागा लढून 7 जागा निवडून आणलेल्या आहेत.
त्यामुळं तर आता मला वाटतं की दोघांचाही मुख्यमंत्री काय ठरणार नाही. जेवढ्याला सरकार येईल तेवढ्याला कुणाच्या ज्या जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. हा तर आता मालवण मधलं हा ठीक आहे. एक तर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं, तो चुकीच्या कारागिराला किंवा आर्टिस्टला तो पुतळा बनवण्याचा देण्यात आला होता. तो आर्टिस्ट जो आपटे आहे त्याला पकडण्यात आलेला आहे आणि त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. म्हणजे एवढ्या छोट्या कलाकारांनी एवढं मोठं काम हातामध्ये घेणं अत्यंत चुकीचं होतं. आणि पुतळा जो आहे तो पुतळा त्या ठिकाणी बसवला, त्यामध्ये पंतप्रधानांचा एक चांगल्या भावनेनं पंतप्रधान त्या ठिकाणी आले. नेव्हीचा तो कार्यक्रम होता. मालवणच्या त्या पुतळ्याच्या समोरच सिंधुदुर्ग किल्ला आहे, समुद्र त्या ठिकाणी आहे आणि एका चांगल्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभा करावा अशा भावनेनं तो पुतळा उभा करण्यात आला. पण तो पुतळा जेवढा कमकुवत बनवण्यात आला होता की तो पडल्यानंतर ते लक्षात आलं की तो पुतळा तेवढा भरीव नव्हता. आणि हवा जी आहे ती हवा आल्यामुळं तो पुतळा पडला हे जरी खरं असलं तरी एवढं काही चक्रीवादळ त्या ठिकाणी आलं नव्हतं. जर चक्रीवादळ आलं तर त्या चक्रीवादळामध्ये अनेक घरं पडतात, बिल्डिंगी पडतात, त्यानंतर काय जे डोंगर आहेत ते कोसळतात. पण असं काय मोठं वादळ चक्रीवादळ आलं नव्हतं. त्यामुळे तो पुतळा एवढ्या हवेने पडण्याची काही आवश्यकता नव्हती. तो पुतळाच कमकुवत बनवण्यात आला होता. त्यामुळे त्याला जे संबंधित जबाबदार असतील त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमलेली आहे. त्यासाठी पुतळा कसा असावा यासाठी कमिटी नेमलेली आहे आणि याची चौकशी करण्यासाठी सुद्धा एक कमिटी नेमलेली आहे. पोलीस अधिकारी चौकशी करतायत. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण जो आर्टिस्ट आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे. आणि यानंतर कुठलाही पुतळा बसवताना तो पुतळा अशा पद्धतीनं कुठे पडेल असं नाही. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एवढे पुतळे बसवण्यात आले, पण असा हवेने पडलेला पुतळा पहिल्यांदाच आपण पाहिलेला आहे. त्यामुळं एक मोठी चूक झालेली आहे आणि प्रधानमंत्र्यांनी त्यासाठी माफी मागितलेली आहे. त्या माफीवर सुद्धा विरोधकांनी राजकारण केलेलं आहे. त्यामुळं माफी मागितलेली आहे त्यांनी. तर आता आणि त्यांनी आता माफी मागितली तर जनतेची माफी मागा असं संजय राऊत म्हणतायत. माफी मागितली, पुतळा पडलेला आहे, माफी मागितली म्हणजे सगळ्यांची माफी मागितलेली आहे. त्यामुळं प्रत्येक शब्दामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे. एवढ्या मोठ्या पंतप्रधानांनी माफी मागितलेली आहे. आणि पण आता त्या ठिकाणी जो बसवण्यात येईल पुतळा, तो पुतळा बसवायचा असेल तर दिल्लीमध्ये राम सुतार हे आपले मराठी मोठे कलाकार आहेत. सारंग नावाचे मुंबईमध्ये मोठे कलाकार आहेत. अशा मोठ्या कलाकाराला ते काम द्यावं. आणि पुतळा हा जो आहे तो हा अत्यंत स्ट्रॉंग असा पुतळा, तो कधी चक्रीवादळ आलं तरी पडणार नाही असा पुतळा त्या ठिकाणी उभा करावा अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी एक माझी सूचना आहे की मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय कमिटी जी आहे पुतळा बनवण्यासाठी सर्व पक्षाच्या एका नेत्याला घेऊन आणि काही एक्सपर्ट लोकांना घेऊन एक समिती बनवावी, जेणेकरून सगळ्यांच्या सूचनांचा त्यामध्ये विचार करता येऊ शकेल.